या ठिकाणी बघा आता आपण हे काय केल्यात, कवड्या ठेवलेल्या आहेत. दिसतात ते त्रिकोण आहे, त्रिकोणावरती आपण कवड्या मांडलेल्या आहेत. कशा मांडलेल्या त्या? प्रत्येक रेषेवर असे जर मोजले, इथं बघा हे मोजले, इथं 2, इथं 2, इथं 2, या ठिकाणी 2, असे 8 आहेत, असे 8 आहेत, असे 8 आहेत. म्हणजे प्रत्येक रेषेवर 8 आहे ते. आता तुम्हाला काय करणार आहे मी, या 3 आणखीन कवड्या देणार आहे, किंवा 3 आपल्याला ह्या गोट्या देणार आहे. त्या गोट्या ठेवायच्या, कवड्या ठेवायच्या. ठेवल्यानंतर देखील ह्या रेषेमध्ये 8 झाले पाहिजे, त्या रेषेमध्ये बी 8 झाले पाहिजे, ह्या रेषेमध्ये बी 8 झाले पाहिजे. चला बघा कोण करतंय. एक एक जण प्रयत्न करा, ठीक आहे ना. एक एक जण नाही करायचं, एक एक जण सोडवा. बघा तुटतंय का. ठेवा ना, कुठं बी ठेवा, एखादं इकडं तिकडे घेता येईल तुम्हाला. हां काढू ठेवू बी शकतो. हां हां तिथे ठेवली. हां मग ती कुठं ठेवणार आता. हां ठेवा. बघा बरं मग आता 8 झाले का अजून. हां बरं बघा 8 झाले का मग. हां तिथे ठेवली ज्ञानेश्वरी. हां बघा हां मग तेच ना, मग 8 आले पाहिजे. बघा मग काय करता येईल, कुठली चेंज करता येईल बघा, करा. बघा काय करता येईल. 8 आल्या पाहिजे. काय तुम्हाला हे 3 असे ठेवायचे, कुठे ठेवा, कुठे हलवा, कुठे हलवा, आणि काय तुम्हाला 8 ठेवायचे. तर तुम्ही काय करू शकता बघा. आता ही जी आहे ना तिथे ठेवा, त्यानंतर तिथे ठेवा, बरोबर, त्यानंतर तिथे ठेवा, तिथली तिथे ठेवा, बरोबर. आता तिथे 6, 7, 8 दिली पाहिजे. ही काय करायची, ही तिथे ठेवा, बरोबर. आता झालं समजलं काय केलं. ही दोषी ही दोषी आणि बाकीच्या 3 आहेत. काय केला, ते मधल्या नाही बघा, त्यांना प्रत्येकाला आपण घेतली. हे तिला पाहिजे, ही पाहिजे, ही